शेगाव येथील शेतकऱ्याला पतसंस्थेने मंजूर केलेल्या कर्जाकरिता गहाण म्हणून पतसंस्थेकडे ठेवलेल्या जागेच्या मिळकत पत्रिकेवर कर्जाचा बोजा चढवून देण्यासाठी 3000 रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील सहाय्यक नगर परीक्षक भूमापकास सोमवारी सायंकाळी रंगेहात अटक करण्यात आली। तालुक्यातील पाहुणपूर्णा येथील तक्रारदार यांना पतसंस्थेने मंजूर केलेल्या कर्जाकरिता गहाण म्हणून पतसंस्थेकडे ठेवलेल्या जागेच्या मिळकत पत्रिकेवर कर्जाचा बोजा चढवून देण्यासाठी 3000 रुपये लाचेची मागणी भूमी अभिलेख कार्यालयातील सहाय्यक नगर परिरक्षक भूमापक प्रथमेश पांडुरंग ढाके यांनी केली। यावरून पंचासमक्ष सोमवारी सायंकाळी लाचेची रक्कम उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे स्वीकारल्याने या लाचखोर अधिकाऱ्यास ताब्यात घेण्यात आले। तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो बुलढाणाकडे विश्रामगृह शेगाव येथे तक्रार नोंदवली की भूमी अभिलेख कार्यालयातील श्री ढाके हे त्यांना आखीव पत्रिकेवर बोजा चढवण्यासाठी 3000 रुपयाची मागणी करत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही त्याची तक्रार नोंद करून पंचासमक्ष लाचेची पडताळणी केली असता श्री ढाके यांनी 3000 रुपये लाचेची मागणी केली। त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा सापळा कारवाई आज रोजी आयोजित केली असता पंचासमक्ष त्यांनी तक्रारदार यांच्याकडून 3000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्याने त्यांना आम्ही रंगेहात पकडलेले आहे। त्यांच्यावर पुढील कारवाई हे विश्रामगृह शेगाव येथे सुरू असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। लोकसेवकाने आपल्याकडे कोणत्याही कामाकरता लाचेची मागणी केल्यास अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा येथे संपर्क साधावा। त्याकरिता आमचा क्रमांक आहे 1064 किंवा 9922 5139 08 यावर संपर्क साधावा। त्यावर गुन्हा दाखल करून ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे, संजय शेडके, दीपक लेकुरवाळे, विजय मेहत्रे, अर्शिष शेख यांनी केली आहे। शेगाववरून महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत।